माझीच लाल संघटनेचे अध्यक्ष सचिन पिळगावकर आणि माझीच लाल उपाध्यक्ष हे संतोष जुवेकर हे तुम्ही जर का पाहिलं असेल सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होते। ह्याच गोष्टीवर मला आज तुमच्याशी बोलायचं आहे। नक्की काय आहे हे काय चालू आहे? हा काय स्टंट आहे जे संतोष जुवेकरांनी छावा चित्रपटामध्ये काय त्यांचा छोटा जो रोल असेल त्याच्यानंतर जी प्रतिक्रिया ज्या मुलाखती दिल्या आणि त्याचनंतर ते काय आपलं ते औरंगजेबाचं जे पात्र केलं होतं त्यांच्यावर जी टीका असं मी आत्ताही बोलतो ती टीका नाही आहे। मला असं वाटतं ही टीका नाही आहे आणि त्याच्यामुळे ते जे बोलले एक असं असू शकतं की संतोष जुवेकर थोडा एक्स्ट्रा बोलले म्हणजेच की थोडंसं एक असतं की आपल्याला फेम पाहिजे असते ना म्हणून आपण त्या गोष्टी बोलत असतो, पण ती टीका नव्हती, टीका नाही आहे। आणि त्याच्याचमुळे त्या फेमच्या कुठेतरी नादामध्ये संतोष जुवेकरांचं ते वक्तव्य होतं आणि त्यानंतर ते भरपूर व्हायरल झालं, त्याच्यावर मीम्स झाल्या, त्याच्यावर सगळ्या गोष्टी। मग हळूहळू आपण पाहिलं तर सचिन पिळगावकर यांचा देखील काही व्हिडिओज जे जुने आहेत ते व्हायरल होत गेले आणि काय म्हटलं ते शोले पिक्चरमध्ये ते आपल्या अमजद खान त्यांना काहीतरी सल्ले देत होते ते मध्ये मी तो 2 वर्षापूर्वी तो इंटरव्ह्यू त्यांचा पाहिला होता की कितने आदमी थे हे वरच्या पट्टीत नाही तर खालच्या पट्टीत बोललं तर जरा अजून चांगलं वाटेल असं ते। आणि मग सचिन पिळगावकर यांनी करून घेतलं हे त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं सचिन पिळगावकर यांनी की अमजद खानला की कितने आदमी थे हे असं न बोलता कितने आदमी थे असं बोलायला ते काय आहे त्यांचं ते। आता ह्याच्यात प्रत्येक लोकांनी आता कोणी ते ठेवलं काय माहिती की माझीच लाल संघटनेचा अध्यक्ष सचिन पिळगावकर आणि माझीच लाल संघटनेचा उपाध्यक्ष संतोष जुवेकर, आता हे किती खरं आहे आणि ह्यांना ट्रोल करणं कितपत योग्य आहे मला ह्या गोष्टीवर बोलायचं आहे। पहिला तर प्रथमतः मला तुम्हाला सांगायचं आहे आपण मराठी आहोत, आपले हे कलाकार आहेत ते मराठी आहेत। तुम्हाला जर का ट्रोल करायचं असेल मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला ट्रोल करायचं असेल तर ह्या राजकारण्यांना ट्रोल करा, ह्या बॉलिवूडच्या कलाकारांना ट्रोल करा। आपल्या मराठी कलाकारांना आपण ट्रोल करतोय ना हे कुठेतरी आपण आपल्याच पायावर दगड मारतोय, धोंडा मारतोय, कुऱ्हाड मारतोय। ही गोष्ट नीट लक्षात ठेवा मित्रांनो। काय ना प्रत्येक जण प्रसिद्धीसाठी फेमसाठी बोलत असतो, आज मी असेल तुम्ही असाल किंवा कोणीही असेल हे प्रत्येक जणांना असं वाटतं की रे बाबा रे ही आत्ता एक कुठेतरी पॉईंट हा आलेला आहे। आता जसं संतोष जुवेकर यांना मोठा चित्रपट भेटला होता तो छावा आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना वाटलं की मला आता प्रसिद्धी मिळू शकते किंवा लोकांनी मला छावामध्ये पाहिलं तर बोलू शकतात की हा संतोष जुवेकर त्या छावामध्ये, त्यामुळे त्यांनी 2-3 मुलाखती दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रसिद्धीसाठी कदाचित एक्स्ट्रा काही बोललं असेल मी ते मान्य करतो, पण त्याच्यात त्याची भावना जी होती ही चुकीची नव्हती। त्याच्यावर तुम्ही जी टीका करताय ती चुकीची आहे मला असं वाटतं, कारण तो बोलला तो त्याच्या मस्तीमध्ये बोलला त्या सगळ्या गोष्टीत, पण ह्यात हे जे राजकारणी कधी बोलतात त्यांच्यावर आपण एवढं ट्रोल नाही करत। आपण हे आपले मराठी जे कलाकार आहेत त्यांच्यावर एवढं ट्रोल करतो आणि ती गरज नाही आहे। मला असं वाटतं आपण आपल्या मराठी कलाकारांना मोठं केलं पाहिजे। उलट काही असतात ते काही असे बोलतात ना त्यांना आपण मोठे करतो का तर नाही बाबा ते ऑलरेडी मोठे तर ते बोलले तर मोठं, आणि असं कोणतरी छोटा असेल आणि तो बोलला तर मग ते छोटं। आता हे सचिन पिळगावकर सरांचं जे आता त्यांना सर मी यासाठी बोलतो कारण आपण लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहिले आहेत, मोठे झालो आहेत, त्यात मला त्यांचं एक खटकतं तुमच्यासोबत अशोक सराफ साहेब असतील, तुमच्यासोबत महेश कोठारे साहेब असतील, हे सर्व हे त्यांच्या बरोबरचे आहेत, पण तरीही सचिन पिळगावकर हे कुठेतरी आपलं एक्स्ट्रा सांगताना असं दिसतं, पण ते खरं कदाचित असेल, त्यांचा तो अनुभव सांगतात आणि त्याचमुळे मग त्यांची बोलण्याची एक टोन आहे सचिन पिळगावकर यांची आणि ती टोन असं तरी कुठेतरी वाटतं की अरे हा फेकतोय का अशी टोन आहे त्यांची, पण ते खरंच आहे मित्रांनो। सचिन पिळगावकर यांनी ज्या काही गोष्टी असतील जे कदाचित ते बोलले असेल ते माहीत नाही, ते त्यांना आणि जो ज्याच्यासोबत घडलेला किस्सा आहे तर त्याला माहीत असेल, पण मित्रांनो ही जी गोष्ट घडते किंवा जे बोलतात ना सचिन पिळगावकर साहेब, मी खरंच सांगतो हे मोठे कलाकार आहेत, त्यांना बघून आपण मोठे झालेलो आहेत आणि आज त्यांच्यावर आपण टीका करतोय हे खूप बोलतात ना अपमानास्पद आहे। जेव्हा मी हे व्हिडिओज बनवायची सुरुवात जेव्हा केले होते माझा पहिला व्हिडिओ होता नवरा माझा नवसाचा 2 जेव्हा चित्रपट आला होता तेव्हा मी प्रतिक्रिया दिली होती, जेव्हा ट्रोल होत होते सचिन पिळगावकर पण आणि नवरा माझा नवसाचा 2 चित्रपट पण ट्रोल होत होता, पण तेव्हा मी व्हिडिओ बनवला आणि तो माझा व्हिडिओ 4-5 हजार लोकांनी पहिलाच व्हिडिओ तो पाहिला, मला कुठेतरी बळ मिळालं आणि बोलण्यासाठी म्हणून। आणि मी तुम्हाला सातत्याने सांगत असतो की सचिन पिळगावकर आमचे जे ह्यांनी मी स्वतः जो माझा अनुभव तुम्हाला सांगतोय, मी ज्यांच्याकडं फिल्म एडिट शिकलो त्यांचं नाव फैजल माडिक, तुम्ही जा गुगलवर सर्च करा फैजल माडिक, आणि हे फैजल माडिक आज चित्रपटसृष्टीमध्ये 80% 60-70-80% तरी चित्रपट पाहाल तुम्ही तर त्यांनी एडिट केलेले आहेत। नवरा माझा नवसाचा पार्ट 1 जो भाग 1 तो सचिन पिळगावकर साहेबांबरोबर त्यांनी बसून एडिट केला। जो दुसरा एडिटर जो होता त्याला काहीतरी बरं नव्हतं म्हणून माझे सर गेले, तेव्हा ते नवीन होते आणि मग त्याच्यानंतर सचिन पिळगावकर आणि माझ्या सरांचं काय बॉन्डिंग झालं
आणि मग बाकी पुढे त्यांच्यासोबत त्यांनी चित्रपट केले माझ्या सरांसोबत, सचिन पिळगावकर. मी पाहिलेला अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतोय. मी जो बाकीच्या लोकांनी अनुभव घेतलेलेच नसतात पण तरी पण त्यांच्याबद्दल बोलतात ना, मला असं वाटतं ते चुकीचं आहे. आज इंडस्ट्रीमधले लोक जर का बघितलं तर सचिन पिळगावकर यांच्याबद्दल चुकीचं बोलत नाहीत. काही हातावर बोटावर मोजणे इतके असतील जे नवीन लोक आहेत, पण जे जुने आहेत ना, जसं सिद्धू असेल, जसं संतोष जुवेकर असेल, जेव्हा अंकुश चौधरी वगैरे, हे कोणी बरेच जाधव असतील, हे कोणी त्यांच्यावर टीका करत नाही. त्यांना तो योग्य तो सन्मान देतात. मला असं वाटतं आपण तो दिला पाहिजे. आणि त्याचमुळे आज माझे सर फैजल माडिक म्हणून आहेत, ते आज चांगल्या लेवलला काम करतात. आज भरपूर मोठे मोठे चित्रपट त्यांनी केले. त्यांना कुठेतरी एक बोलतात ना, एक बनवला हिरा सचिन पिळगावकर यांनी, आणि भरपूर असे हिरे त्यांनी बनवलेले आहेत. तर त्या व्यक्तीवर आपण बोलतो अरे नाही हा माझीचला, अरे बाबा तो आहेच बाप. आज आपण पाहिलं तर तेव्हा जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचे, जेव्हा ते टी व्ही होते, आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते पण चित्रपट कलरमध्ये व्हायचे, पण आपण पाहायचो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. तेव्हा महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर ह्या दोघांचे असे दिग्दर्शित चित्रपट आपण पाहून मोठे झालो आहेत. आणि आज ते बापच आहेत इंडस्ट्रीचे, आणि त्यांच्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रातील काही गोष्टी सांगत असतील मोठ्या करून, पण तर त्या आपण मान्य केलंच पाहिजे ना. उगाच तर बोलायला पाहिजे की ते फेकतोय का काय. अरे या गोष्टी मला असं वाटतं चुकीच्या आहेत. आणि काही किस्से असतात जे खरंच एवढा इंटरव्ह्यूमध्ये भर लोकांसमोर सांगतायत तर काहीतरी असणार ना. मग ते नाही जर का खोटं सांगत असेल तर मग समोरचा येऊन बोलेल अरे नाही रे हा चुत्ता बनवतोय. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण नीट आपण घेणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्याच मराठी कलाकारांवर टीका करतोय ना, हे कुठेतरी मला असं वाटतं थांबणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला संतोष जुवेकरचं पण सांगतो. आता संतोष जुवेकरची मी एक फिल्म केली ॲज अ एडिटर म्हणून, वाजवरे. आता ती पुढच्या महिन्यात कदाचित रिलीजच्या मार्गावर आहे. गौरव मोरे आणि संतोष जुवेकर आहे. मी दाखवलं पण तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये. संतोष जुवेकरबरोबर फिल्म केली असताना आता ती जुलैमध्ये रिलीज होणार होती. तेव्हा संतोष जुवेकरला आता मला सांगायचं नाही, त्याला सांगितलं आम्ही की असं फिल्म रिलीज करतो आहे आणि त्याचं प्रमोशन, पण तो छावामध्ये बिझी होता आणि तो ट्रोल होत होता. त्याच्यामुळे तो कुठेतरी एक बोलतात ना, त्याचा एक खच्चीकरण झालं असेल मानसिकदृष्ट्या, आणि त्याच्यामुळे तो बोलला की थोडा थांबा आपण करूयात असं त्याने सांगितलं दिग्दर्शकाला. आणि त्याच्यानंतर संतोष जुवेकर हा मी स्वतः त्याला एवढा सुरुवातीपासून फॉलो करायचो. मी या इंडस्ट्रीमध्ये येण्याचं कारण माझं संतोष जुवेकर आहे. आणि त्याचमुळे मी असं नाही की मी त्याला आयडल मानायचो संतोष जुवेकरला म्हणून बोलतो आहे. मी खरंच सांगतो संतोष जुवेकर हा चांगला अभिनेता आहे. झेंडा असेल, मोरिया असेल, हे मोठे हे तर पॉलिटिक्स सगळे फिल्म आहे. झेंडा, मोरिया ते आपल्याला प्रत्येक कार्यकर्ते जे आहेत त्याला कोणी पाहिलेलं असेल. संतोष जुवेकर हा चांगला पोरगा आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण जे वाईट बोलतोय, आज भले त्यांनी एक स्टेटमेंट केलं असेल रे, आणि त्याच्यामुळे आपण त्याला ट्रोल करतोय. अरे हे बाकीचे जे आहेत जे सत्तेत पैसा खातात त्यांना तुम्ही ट्रोल करा ना. हे आपले मराठी कलाकार जे स्वतः मोठे कुठे होण्यासाठी म्हणून काहीतरी बोलतायत, बोलू द्यात ना. अरे त्यांचा बेस आहे तो, त्यांना काहीतरी एक आज राजकारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी काय बोललं, तू तुझ्या पद्धतीने बोलतो ठीक आहे बोल ना, आणि त्यात काही चुकीचं नाही बोललाय. तो महाराजांचा आदर करून त्यांनी सांगितलं. या गोष्टी मी आधीच बोलणार होतो खरं तर व्हिडिओ बनवणार, पण मला असं वाटतं हे तेव्हा ते असा क्रेज होता की त्याच्यासोबत कोण बोललं ना तर तो वाईट. हे चुकीचं आहे. मला असं वाटतं मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रत्येक जण त्यांना आपण मदत केली पाहिजे. प्रत्येक कलाकार ह्याच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. राजसाहेबांनी पण तेच सांगितलं आजपर्यंत, आपल्याला मराठी कलाकारांचा सन्मान झाला पाहिजे. अरे हे कोण आहेत? आपल्यासारखे सामान्य लोक आहेत, त्यांना काही एवढा पैसा मिळत नाही. हे जे एखादी फिल्म करतात त्यांना जो पैसा मिळतो बिचारे ते कामासाठी तरसत असतात. आपल्याला वाटतं मराठी चित्रपटसृष्टी त्यांना भरपूर पैसा असेल, काम असेल, नाही आहे. बॉलिवूडमध्ये ते सगळ्या गोष्टी चालतात. मराठीमध्ये आपलं कसं कामासाठी मेहनत करत असतात, झटत असतात. त्यात कुठे एक दोन स्टेटमेंट त्यांनी असे दिले की त्यांचं नाव खराब होतं, त्यांच्या करिअरवर इफेक्ट होऊ शकतो त्याचा. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, आपण हे जे करतोय बोलतोय ह्या कुठेतरी गोष्टी थांबवा. कारण छोटे कलाकार आहेत रे हे, आपल्यासारखे सामान्य लोक आहेत आणि त्याच्यामुळे आपण मराठी म्हणून तरी त्यांचे पाय खेचू नका निदान. हे बाकीचे जे आहेत एवढे मोठे मोठे काय ते व्हिडिओज बनवतात, दारू पिऊन फिरत असतात ह्या बॉलिवूडमधल्या, त्यांना तुम्ही किती बोलता? मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो जे काय असेल बोलू द्यात, ज्या गोष्टी असतील ते बोलू द्यात, पण ते चुकीचं नव्हतं ना. ते बोलले भले त्याला बोलले, त्याला स्वतःला वाईट वाटलं ज्याला बोलले. हे आपण काय घेऊन बसलो आहे, आपण काय ट्रोल करतो आहे. आणि हे असेच भरपूर ट्रोल करून आपण घरी बसवलेले आहेत जे मोठे मोठे चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो आपण हे गोष्टी समजणं गरजेचं आहे. मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभं राहा. एकदा त्याला संधी द्या ना. चला ठीक आहे, त्याच्या पुढे जर का परत तो काय बोलला संतोष जुवेकर तर त्याच्यानंतर त्याला बोलता येईल. आणि सचिन पिळगावकर यांचे पण एक स्टेटमेंट काढून बघा तुम्ही. हे जे आहे सचिन पिळगावकर आहेत, काही मी ऐकलं असं नाही, असं नाही. सचिन पिळगावकरबद्दल मी असं पण ऐकलं आहे
की बरं मला आता त्यांचं नाव नाही घ्यायचं आहे, एक मोठे कलाकार आहेत आणि त्या कलाकारांचा मुलगा आहे, माझा मित्रच आहे असं बोलता येईल. आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की एक काहीतरी फिल्म होती आणि त्या फिल्ममध्ये अरे तू त्याचा मुलगा ना, हा ये वगैरे, त्याला फिल्म देतो तुला वगैरे असं बोलला आणि त्यानंतर त्याला बनवलं. हे गोष्ट आहे जी घडलेली. मी त्याबद्दल स्वतः बोलणार पण होतो कॅमेरासमोर येऊन. पण मला असं वाटतं ठीक आहे, काय त्यांना बोलू, आता झालं ना त्यांचं चित्रपट वगैरे आपण बघतो, आपला चित्रपट याच पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांना आपण बघतो, आपल्याला तो माणूस म्हणून कसा आहे सोडून देणं त्या गोष्टी. आणि त्याचमुळे मला असं वाटतं आजपर्यंत त्यांनी आपलं एंटरटेनमेंट केलं आहे लहानपणापासून, ते म्हणून आपला एक सन्मान आदर असला पाहिजे. जसं अशोक सराफ साहेब असतील, महेश कोठारे साहेब असतील, सचिन पिळगावकर साहेब असतील, त्यांना आपण देत आलो आणि देत राहू. भले सचिन पिळगावकर मला थोडेसे डावे वाटतात, नाही असं नाही, मी बोलतो. मला महेश कोठारे असतील ते स्वतः मला पर्सनली भरपूर आवडतात, महेश कोठारे किंवा मग अशोक सराफ साहेब. पण हे सचिन पिळगावकर साहेब हे कधी कधी सोशली पण चांगलं बोलतात, त्यामुळे मी त्यांचा आदर करतो. आज मला सांगा कोण सोशली आता हे हिंदीची सक्ती झाली त्याच्याबद्दल बोलले, आणि त्याचमुळे हे जेव्हा बोलत नाहीत ना तेव्हा मी त्यांना बोलतो पण, माझा व्हिडिओ पण पाहतो मी मराठी कलाकारांबद्दल बोललो पण मला असं वाटतं तो त्यांचा भाग आहे, त्यांचा विषय आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यामधून फुरसत नाही भेटत, त्यांना एक फिल्म झाल्याच्यानंतर दुसरी मला कशी भेटेल त्याचा विचार करत असतात. पण चला, जे कमवत आहेत, जे पैसे खात आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलत नाही, त्यांना ट्रोल करत नाही. त्यांना ट्रोल करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्या मराठी माणसाचा आपण पाय न खेचता कामा नाही, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण आपण एकाला सवय लागेल ना आपण एकाला बोलायची, मग बाकीच्या लावून बोलू. हे बाकीचे मला असं वाटतं जे आहेत ना हिंदीमधले त्यांना तुम्ही ट्रोल करा, एवढंच मला सांगायचं आहे. बाकी एक बोलतात ना आपलं म्हणून आपण आपल्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे, म्हणून मी मराठी म्हणून त्यांच्या मागे उभा राहतो आहे. बाकी एवढी काय मोठी गोष्ट केलेली नाही, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे त्यांनी, त्यामुळे त्यांना तेवढं ट्रोल करताय तुम्ही, बस एवढं सांगायचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटत असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.